मी सांगतो ते ऐकलं तर तुझा मार्ग मोकळा होईल. बोल. तुझ्या मार्गातील काटा तुझ्या राहील, त्याला दूर कर. मग पाहू पुढं. तो तुझ्या का एकदा दूर गेला की पुढील प्लॅन मी करतो. तुझाही काटा काढतो. ठीक आहे. तो बघ, दादा येतोय. मी सांगितल्याप्रमाणे युक्ती लढून दे. नाहीतर दादा म्हणायचा ह्यानेच काहीतरी याच्या मनात भरलं म्हणून. येतो मी. काय टेन्शन घेऊ नको. मी सर्व व्यवस्थित करतो. तू ये बिंदास ये. ठीक आहे. नाही ते काय पडदा पण कोण प्रेम? बस बस बस. तुषारला पाहायला गेलो होतो बाजारात. आला का तो? तो तर केव्हाच आला. बस. तुला काहीतरी सांगायचंय म्हणूनच थांबलो. काय एवढं महत्वाचं? अरे जे पाहायला नको होतं तेच पाहिलं. काय? ऐकायची हिंमत आहे? कालचा अंतरा ठेवून आहे. अरे हा तुझा लाडका तुषार. अरे तुझ्या पत्नीशी म्हणजे स्वतःच्या बहिणीशी मी विचार करणं करायला पाहत होता. प्रयाण! पहिली म्हणल्यापेक्षा मोठा म्हणे मोठा माझा तुझ्यावर प्रेम बसलाय. तू मला अवकाश दे. आपण पळून जाऊ. हे खोटं आहे. किंवा खोटं आहे. तुला विचारू, माझ्या तुषारवरती विश्वासाचा अपमान करायचा नाहीये मला. हे बघ, असं जर सांगायचं असेल तर पुन्हा एकदा येऊ नकोस. त्याच्या मायेपुढे बोलतोयस तू. नाही पण हीच माया मोत्याऐवजी मातीचा कलावे. कदापि शक्य नाही. तुषारवर माझा पूर्ण विश्वास आहे. अरे हा तुझा अंधविश्वास हे गांधीय फायदे उठवतात. तुषारला अशी उपमा देणे मला खपणार नाही. पण दादा मी म्हणतो परीक्षा घ्यायला काय करत आहे? अरे सोन्याचा कप तो आधी तू सुलाखून निघाला होता. एखाद्यावरती विश्वास जेव्हा झाल्यास त्याला आपल्या नेत्रात तो सुलाखून फायदा होऊन त्याची परीक्षा घ्यायला हवी. ठीक आहे. त्याची परीक्षा मी घ्यावी. त्याने तर माझी परीक्षा घ्यायला हवी. एवढी ताकद आहे त्याची. अरे ह्या विश्वासाचा तो केव्हा तरी विश्वासघात करील. नाही नाही नाही. पण मी म्हणतो अरे जेव्हा जाऊन खावत घेऊन तर पाहू परीक्षा घ्यायला काय हरकत आहे? ठीक आहे. मी पण दाखवतो की माझा तुषार किती पवित्र मनात आहे तो. तर तुझ्या मनात असेल. हे मुद्दा मी जरा बाहेर जातोय. एवढ्या रात्री हो. जेवायला येणार ना पण? आज मी या फ्लॅटमध्ये जेवणार आहे. तर तू जेवून घे. मला यायला उशीर होईल. तुषार, हे तुषार. तर मी बाहेर चाललोय. यायला उशीर होईल. लक्ष ठेव. तर काय चल. त्याला पण मारतो काय ताई ताई ताई. अरे भाऊ, किती उशीर केला? रात्र झाली बघ. अरे आज भाऊबीज आहे ना. भाऊबीज नंतर मला आधी 5,000 रुपये दे. वाचू का? अरे बाबा. मी तुला बघतोय. आज दिले नाही तर ते मला फार मारतील. मी कुठून आणून देईन तुला? तुम्ही दे. माझे बँकेत पैसे आहेत पण त्याचा मिळणार कसे? काही कर, वाचव मला. उद्या खर्च करतो मी. ते शिक्षण असं बरं. हो हो नक्की. थांब पण आधी भाऊबीज करणार ना तुला. बस इथे आलेच मी. हो हो ठीक आहे. पैसे द्या ना. भाव आहे त्यांनी बघितलं ना. हो पाहतो. कोण रमेश? अरे आज भाऊबीज ना, मग लवकर यायचं नाही का? का? तुझी झोप बोट झाली वाटतं. तसं नाही रे. वहिनीला कामात ताण पडतो. रात्री लवकर झोपली म्हणजे सकाळी लवकर उठायला बरं.
तत्वज्ञान शिकवतोय लेखाचा. बरं बुवा, पण तू उशिरा आल्यामुळे तिनं मलाही भावभीत केली नाही. आज मी कविता म्हणणार. म्हणजे कवितेची भावबीज झाला तिला. दोस्त, फार मोठी इच्छा होती रे माझ्या दादा वहिनीला सोन्यानं माडवायची. वहिनीच्या घरात भाऊबीजेच्या दिवशी सोन्याचा हार घालायचा. पण ते फक्त एक स्वप्नच राहिलेली. त्या स्वप्नात माझी वहिनी करपते. वा, हा मोठा पुलका आहे. भाऊ वहिनी, मला नाही भाऊबीज करणार. जा घेऊन या कुठल्या तरी बहिणीला. घ्या आवड. आता बहीण बहीण वहिनी सर्व तू. लहानपणी स्वतःच्या बहिणीला खाल्लं आणि आता माझ्या बहिणीला खायचा विचार आहे. रमेश, आमची बहीण लहानपणीच वाढली. या जगाची ओळख होण्यापूर्वी कारण तिच्यावर झडप घातली. दैवापुढे दोन जाणार. तुमच्या नशिबाने काय? वहिनी, मला भाऊ नाही का करणार? अगं किती आशेने वाचतोय. एकदा सांगितलं ना आणि आमटी टाकायला काय आहे. तू काय आता माझ्याकडे काही नाही. तुला ठीक मागतोय बहिणीकडे बहिणीची माया. देशील ना ग वहिनी? माया घ्यायला काय रस्त्यावर पडली हो? अवठात घडघडल्यावरच पाणी पडतं धरतीवर. काहीतरी धडपड करा. फक्त तोंडाची वाईपट तडपड करू नका. चल रे भाऊ, प्रथम थोडेसे खाऊन घे. श्रीखंड पुरी केली आहे तुझ्यासाठी. मलाही श्रीखंड ठेवा. तुम्हाला हवे होते तर आणायचे होते ना 2 किलो. श्रीखंड फक्त भाऊसाठी आणलंय. चल रे. पैसे दिले त्या लोकांनी. चांगला आहे. काय एवढा अपराध केला मी बहिणीचा. कणभर सुतासाठी मनभर अन्न देणारी माझी बहिणी आज एका सुतासाठी रक्त होका लावते. तिचं तरी काय चुकलं? माझ्यामुळे तिला हे दरिद्र दिवस काढावे लागतात. माझ्यामुळे दादा बहिणीची भांडणं होऊ लागली. माझ्यामुळे दादा वहिनीपासून दुरावत चाललाय. हा संसार मी आयुष्यभर बांधण्याचा पळवण्याचा प्रयत्न केला. तो मी थोड्याला कसा देईल? आज दादाने वहिनीवर हात टाकला. दादा तो माझ्या एवढं प्रेम करतो की त्याच्याकडे वहिनीला प्रेम द्यायचं त्या प्रेमच शिल्लक नाही. मला पुष्कळ दूर जायला हवं. म्हणजे दादा वहिनीवर प्रेम करेल. मला जायला तो मला जायला तो मला जायला मला काय रे भाऊ, काहीच खाले नाहीस ते. किती कमी जेवलास? अगं प्रथम त्यांचे पैसे पोच करून येतो. हो हो. अरे पण उद्या ये हा लवकर. हो हो येस येतो मी. 2000 बाकी येते घेऊन जा. आज नेले परत 2 आहेत ना. कधी येणार आता कुणाच ठाऊक. आपण तरी जरा आराम करून घ्यावा. आई आई मी जाते ग पाठ पाठ. पुन्हा कधी न येण्यासाठी. आई आई तू तुळशीच्या रूपात राहून माझ्या दादा वहिनीचं रक्षण कर. दादा वहिनी माझ्या हृदयातील देवातील देवता आहे. आज दादाची भेट होणार.
वहिनी काही प्रयोग झाले असल्या शेवट पडते मला वहिनी शेवट मला नाही खरं. काय ते निघाल सॉरी रमेश मी हात होत माझ्या वहिनी दादा वहिनीवर लक्ष ठेव म्हणजे रमेश दादा बहिणीच्या सुखासाठी मी हे घर सोडतोय माहिती वेळ चालून आली अरे तसं तुझ्या वैरीला तरी सांगून जा नाही तिला सांगितलं तर ती जाऊ देणार नाही मला कमीत कमी तिचे शेवटचे दर्शन तरी घेऊन जा कुठेही जा सुखी जा यासाठी मोठ्या माणसाचा आशीर्वाद असायला हवा हो बरोबर आहे वहिनीच्या पवित्र चेहऱ्याचं दर्शन मला घ्यायलाच दर्शन मला घ्यायलाच हा, घे काहीतरी. हो, बाबा. रात्रीच्या वेळी बहिणीच्या घरी होती. तुषार तुषार हरामखोर. विश्वासघात्या काय केलंस तू हे भावाचं नातं वासनेच्या कपात विसरलास नाही दादा चुप एक शब्द बोल नको पाठीला पाठ लावून आलास तू अशी लाट मारायला तेवढं प्रेम केलं माया दिली त्याची ही अशी परतफेड जाता हो माझ्या नजरेसमोर थांबू नको दादा मी शब्द सांगतोय माझ्या मनात कसं काय वाटत मी त्या तुझी शपथ घेतो चुप तुझे नाव घ्यायची लायकी नाही तुझी तू नीट नालायक आहे विश्वासघाती आहे जाता हो इथून दादा तू आडवे झाड तू निष्ठुरपणाची कुऱ्हाड घाल मी झाड वाढवलं अमृताची फळं येण्यासाठी ही फळं आली विषारी अहो अहो काय झालंय काय झाले लाज वाटत नाही तुला जा खाऊ टाकेला. काय बोलतात स्पष्ट काय ते आधी सांगा हा तुषार तुझ्या खोलीत आला होता रात्री माझ्या खोलीत एवढ्या रात्री होय भाऊजी लाज नाही वाटली तुम्हाला आईच्या खोलीत यायला लाज कसली ग असं नातं जोडून तुला काळा पुरका उघडा पडणार नाही असं वाटतं तुला जा जाता हो माझ्या नजरेसमोरून अहो ऐका ना माझ्या दैवाने योग्य वेळी साथ दिली बरं येतो मी उगाच तुमच्या घरगुती भांडणार पण आज कशाला काय हो भाऊजी एवढ्या रात्री तुम्ही माझ्या खोलीत का आला होता पवित्र दर्शन घेण्यासाठी होईल या बोटावरची थुकी त्या बोटावर करण्यात पटाई अहो तुमच्यामुळे आमच्या संसाराला आग लागते फुकटचं खाऊन खायला होत नाही का तुम्हाला वहिनी माझं मन पवित्र आहे शुद्ध आहे त्यात नाही वाचला ना स्वार्थ वहिनी मला तुमच्याकडे सोन्याची भाकर नको आहे ग वहिनी फक्त मायाची पाखर हवी होती ग पाखर तुम्ही माझ्या जीवाचं सोनं झालं असतं ग सोनं झालं असतं तुमच्या माळेमध्ये संसार सुखाचा होत नसतो त्यासाठी वर्तन हवं शुद्ध अहो तुमच्या या अशा वागण्यामुळे माझ्या शिलात केवढा मोठा घाला घातला यांनी वहिनी मी ईश्वराला स्मरून एवढं सांगतो की मी तिला आता सच्चा आणि शब्दाचा पक्का आहे अगं ती माझ्या आईची शिकवण आहे वहिनी ती शिकवण आहे आता नाही ती पण अगं नाही कधी दिवस तुळशीच्या रूपात ती बसते अंगणात मुखात गुप्ता फळे आणि हृदयात काळ्या तुम्ही अहो पण कामात किती देवळाच्या कळसावर जाऊन बसला म्हणून त्याला गरज लागणार नाहीत ना पण तू गावालाही देव काढतो अगं पिंडाला शिवळा नाही तर पूर्वजांचा उद्धार होत नाही ग वहिनी पण शेवटी तोही घाणीतच तोड खूप असतो ना अहो एवढा बोलत राहण्यापेक्षा बाहेर पडला असता तर बरं झालं असतं
तुमचं 4 दिवस तरी आम्हाला सुखाने संसार करू द्या. आले मी सांगायला. जाने वो लोग जिन्होंने कली में फूल का प्यार पाया, हमने तो जब कली मांगी तो कटहल का हार मिला. ए विद्यार्थ्या! दादा तुझ्या भेट होणार नाही म्हणून ही चिठ्ठी लिहून ठेवतो आहे. दादा मी तुला इथंच हात जोडतो आहे. परमेश्वरा तू माझी छाया सुचाव करणार नाही. मी तुम्हाला दिसणार नाही. माझ्या आयुष्यात मोठी तुम्हाला लावू दे. मला दे आणि मोठी तुम्हाला दे लावू दे. दादा वहिनी मी जातोय का जातोय. माझ्या असूनचे मोल तू देऊ नको. ते मीच मोडणार आहे. त्याची व्यथा मी तुम्हाला. दादा तुझ्या मुलाचं पालन जगवावं अशी माझी खूप इच्छा होती. खूप इच्छा होती दादा. पण योग आला तर निश्चित परती. तुझा जाळीतून मा एकांत हवाय. माझ्यातून काहीतरी गुन्हा घडला. मी विचारायला केले सारं. पुन्हा संस्कृतीनं तुषारला विचारायला हवं. तुषार 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 तुझं तुषार 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 तुझं तुषार कुठे आहे? मला काय माहिती, मी पण तुमच्या सोबतच होते. चिठ्ठी कुणाची चिठ्ठी? तुषारची चिठ्ठी. काय दिले त्यात? त्यांच्या चरणी मस्तक ठेवून साष्टांग नमस्कार. तू लग्न केलं पण माझ्यावर तीभरी माया प्रेम कमी झालं नव्हतं. सारखा माझा द्यात वहिनीला द्यायला तुझ्या माया नव्हती. तुझं वहिनीकडे दुर्लक्ष होऊ लागलं. ती मनातून फुटू लागली. म्हणून केवळ माझ्या मुली तुम्हाला नवरा बायको भांडणं होऊ लागली. माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त व्हायची पाळी आली. पण दादा तुझ्या संसाराचे गुंडाळे मी कसे पाहणार. म्हणून आज तुमच्यापासून फार फार दूर जात आहे. त्यासाठी मी शेवटचं मिरवून घ्यायला वहिनीच्या पवित्र पायाचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी वहिनीच्या खोलीत गेलो होतो. पण जाऊ दे दादा वहिनी, वाईट वाटून घेऊ नका. तुमचा संसार सुखाचा होण्यासाठी मी दूर जात आहे. दादा वहिनी, ती अंगणात तुळस आहे ना, तिला विसरू नका. तिला नेहमी पाणी घालत जा, फुलवत राहा. तुमचं दुःख घेऊन सुख ठेवून जातो योग आला तर तुझ्या मुलाच्या बारशाचं पाणी संपलं येईल. तुमचा लाडका पण आभार. तुषार माझ्या राजा परत ये माझ्या राजा.